36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत वायगाव हळद्या येथे दिनांक 13 मार्च 2026 रोजी पोलीस विभाग आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये संवाद वाढावा यासाठी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने पोलीस नागरिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात समुद्रपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र रेवतकर सर यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना पोलीस विभागाच्या विविध शाखांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये सायबर सेल, डायल 112 सेवा, वाहतूक नियम, नवीन कायदे, महिला सुरक्षा तसेच महिला अत्याचारासंबंधी गुन्हे याविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच वाहन चालविताना ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन विमा, इन्शुरन्स आणि हेल्मेटचा वापर अनिवार्य असल्याचं सांगत नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांसाठी माहितीपर सत्र आयोजित करण्यात आलंय. तलाठी संजय काटेवार सर आणि कृषी सहाय्यक पायल पवार मॅडम यांची उपस्थित शेतकऱ्यांना PM किसान योजनेबाबत मार्गदर्शन करत विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय. या कार्यक्रमाला पोलीस पाटील आशिष पाटील, खुबरिया आशिष मेश्राम सर, वांदिले साहेब, स्वयंसेवक हरीश माणिकराव झिबड, प्रकाश पंजाबराव शेंडे, शिपाई योगीराज वैद्य, सुनील घुगसे, आशिष शंभरकर, माजी सरपंच सुनील हिवसे, विविध कार्यकारी सोसायटी सावरखेडा अध्यक्ष संदीप भोले, विनोद श्रावणे, गणेश श्रावणे, गजानन पाटील, जयराम घुमरे, नामदेवराव बनसोड, चंदू दिने, राजू दळवे, अंबादास संभारे, केवलदास बनसोड, निलिमा महाकाळकर, संगीता पोथारे, लोकेश तडस, अनुल चंदनखेडे, फकीरचंद चंदनखेडे, गुलाबराव कळमकर, रवींद्र दळणे, केशवराव मानकर, वासुदेवराव घुमडे, कडूजी महाकाळकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी विविध प्रश्न उपस्थित करून पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना कायदे, सुरक्षा आणि शासकीय योजनांबाबत उपयुक्त माहिती मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. रिस्पॉन्स द्यायचा नाही, फोन कट करून टाकायचा. त्याच्यानंतर एक ऐकायला मिळते आपल्याला आता डिजिटल अरेस्ट एक जास्त ऐकायला मिळून राहते. एक व्यक्ती असतो, आपल्याला कॉल येतो. आता जनरल आता मागे आपला नंदुरीला झाला एक प्रकार, एक कॉल येतोय आपल्याला समजा, आणि तो कॉल येतो, व्हिडिओ कॉल येतो आपल्याला. व्हिडिओ कॉल येतोय आणि म्हणतात काय की तुमच्यावरती आता फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये तुमच्यावरती असा गुन्हा दाखल झाला, त्याच्यामध्ये तुम्ही आरोपी आहे. आपण म्हणतो आपण कुठला आरोपी, आपण कधी गेलोच नाही, काहीच नाही. तो एखादी FIR पण दाखवतो आपल्याला, त्याच्यात आपलं नावही दिसते समजा. आणि कसं आहे आजकाल घ्यायचं म्हटलं तर आपण एक त्याला आधार कार्डची झेरॉक्स देऊन देतो. त्या आधार कार्डचा झेरॉक्स तो कुठे कुठे करणार किंवा कोणाला प्रोव्हाइड करणार आपल्याला माहिती असते का? काहीच माहिती नसते जाते. तर आपलं आधार कार्ड सुद्धा त्याच्याकडे असते, सगळं असते. म्हणजे डिजिटल अरेस्टमध्ये. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे, वर्धा.